जय श्रीराम. विजयादशमी म्हणजे विजयाचं प्रतीक आणि सिंह राशीच्या जीवनात या दिवशी सुरू होतोय नवा अध्याय, नवा विजयाचा काळ. ज्यांनी अंधारात लढा दिला, संयम ठेवलं आणि श्रद्धेचा दीप लावला, त्यांच्यासाठी आता सुरू होतोय नव्या प्रकाशाचा काळ. दसऱ्यानंतर सिंह राशीच्या नशिबाचं चक्र फिरणार आहे आणि काही घटनांनी तुम्हाला हादरवून सोडणार आहे. पण शेवटी मिळणार आहे तो फक्त आणि फक्त विजय, सन्मान आणि आत्मविश्वासाचं तेज सर्वत्र दिसणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव, जो तेज, सन्मान, आत्मविश्वास आणि नेतृत्व याचं प्रतीक आहे. दसऱ्यानंतर सूर्याच्या राशी बदलामुळे आणि गुरु शनीच्या विशेष दृष्टीमुळे तुमच्या जीवनात आत्मविश्वासाचा विस्फोट होईल. तुमचं म्हणणं, तुमचं नेतृत्व लोक मान्य करतील. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना तुमच्या यशाचं तेज चकाकून टाकेल. नव्या जबाबदाऱ्या, नवी पदं, नवं मान सन्मान मिळू शकतो. पण या बदलासोबत काही आव्हाने, काही विरोधक आणि काही मनाविरुद्ध घटनासुद्धा घडू शकतात. हे ग्रह सांगतात. धैर्य ठेवा, पण हट्टीपणा टाळा. दसऱ्यानंतर सिंह राशीवाल्यांच्या करिअरमध्ये मोठी हालचाल होईल. जे नोकरीत आहेत त्यांना नव्या संधी, नवा रोल किंवा पदोन्नती मिळू शकते. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा, नव्या योजनांचा आहे. पण आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे. गुंतवणूक करताना विचार करा. मित्रांकडून घेतलेले पैसे किंवा दिलेले कर्ज परत मिळवताना तणाव होऊ शकतो, पण शेवटी परिणाम तुमच्या बाजूनेच होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह राशीचा मार्ग नेहमी सोपा नसतो, पण शेवटी तो विजयाचा मार्ग असतो. दसऱ्यानंतर तुमच्या नातेसंबंधात भावनिक स्थैर्य येईल. ज्यांच्या नात्यात गैरसमज होते ते आता हळूहळू मिटतील. लग्न ठरलेल्यांसाठी शुभ काळ आणि विवाहितांसाठी एकत्र प्रवास, नवे अनुभव मिळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार टाळावा. सूर्यराशी असल्यामुळे कधीकधी आपणच वाद वाढवतो समोरच्याचा ऐका, कारण या काळात नात्यांमधील सामंजस्याची परीक्षा होणार आहे. सिंह राशीवाल्यांनी या काळात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. सूर्याच्या बदलामुळे थकवा, डोळ्यांशी संबंधित तक्रारी किंवा झोपेचा इम्बॅलन्स होऊ शकतो. दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. मनातल्या तणावाला हरवा, कारण तुम्ही सिंह आहात आणि सिंह कधीच घाबरत नाही. या काळात तुमच्या जीवनात दैवी शक्तीचं संरक्षण आहे. दसऱ्यानंतर दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि रविवारी दान करा. स्वामी समर्थ किंवा भगवान राम यांचं स्मरण करा. सिंह राशी म्हणजे तेज, नेतृत्व आणि लढाऊ वृत्ती. दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात येणारे बदल काही सुखद, काही आव्हानात्मक असतील, पण प्रत्येक बदल तुमच्या उत्कृष्टासाठी असेल. तुमचं नाव पुन्हा एकदा झळकणार आहे. तुमच्या मेहनतीच्या, श्रद्धेच्या आणि विश्वासाचा प्रकाश सर्वत्र दिसणार आहे. या विजयादशमीच्या शुभ काळात लक्षात ठेवा, सिंह थांबत नाही, घाबरत नाही आणि हरत सुद्धा नाही. हे होते सिंह राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.